नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल पाहू शकता. आज एक अशी आम्ही बातमी दाखवते, आगळी वेगळी ही बातमी आहे आणि ही बातमी अशी आहे सर्व जनतेसाठी, गोरगरीब कष्टकरी या लोकांसाठी देखील ही महत्वाची बातमी आहे. आपण आज या राजकर नगर या ठिकाणी आले, नेमकं या रामचंद नगर या ठिकाणी आलोय. नेमकं या ठिकाणची परिस्थिती काय आपण जाणून घ्या. तर आपण काय काय करतात, काय नाही, घरीची गृहिणी आहे. हो. काय विषय आहे? आणि आमचं घराचं काम व्यवस्थित केलं नाही ठेकेदारनी. पूर्ण बाथरूम वगैरे खराब झालंय, टॉयलेट वगैरे, कंपाऊंडच्या भिंती पूर्ण उलून गेल्या, घरात पण तडे पडले. आमची एवढीच मागणी आहे, त्याने आम्हाला भरपाई द्यावी. तुम्ही बघू शकता, कष्ट करून जे घर बांधलं जातं, पण त्या घराचं काम जर व्यवस्थित झालं नाही तर अश्रू हे निवारण नक्कीच होतात. तर काय सांगणार, काय ठेकेदाराचं नाव? ठेकेदारचं नाव महेंद्र काशीनाथ पाटील. ते 3 भाऊ आहेत, एक निशांत काशीनाथ पाटील, संदीप काशीनाथ पाटील. हे तिघे भाऊ माझा घराचा ठेका घेतलेला होता. मी त्याला 1331 रुपयांनी घर बांधकामासाठी दिलेलं होतं. त्यांनी मला त्याच्या विश्वासावर आम्ही घर दिलं. पूर्ण पैसा माझ्याकडून घेतला आणि वॉल कंपाऊंडचे स्पेशल त्याला मी 1600 रुपये स्क्वेअर फीटनी माझा संडास बांधले. ते संडास पूर्ण उलून गेली सर माझी, आणि वॉल कंपाऊंडला पण तडे गेले, घरात पण तडे जात आहेत. एवढंच मान्य, आम्ही फौजमध्ये नोकरी करून आम्ही कष्टाने पैसे केले आणि जेवढा पैसा माझा आला होता मी तेवढा घरात लावला, पण त्यांनी अशी फसवणूक केली. देशाचं रक्षण करणारे हे जे फौजी आहेत, आज त्यांचंच घर उद्ध्वस्त झालं असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण. तर काय सांगणार त्या संदर्भात? तुम्ही तक्रार वगैरे केली का? तक्रार आता केली नाही सर आम्ही, पण तुमच्या माध्यमातून त्याला तक्रार देतोय. तर त्याच्याकडे एवढंच आहे की आमचं काम त्यांनी करून द्यावा किंवा आमची घराची भरपाई त्यांनी भरून द्यावा. सर, ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस इंजिनियर नव्हता का? काय सांगणार? इंजिनियर होते सर, इंजिनियर फागण्याचेच होते, युवराज सूर्यवंशी म्हणून सर. त्यांना मी देखरेखसाठी सुद्धा त्यांना पैसे दिलेले आहेत 21,000 रुपये. मग ते म्हणतात की इथं काळ्या मातीचा विषय फक्त आमच्या घरासाठीच आहे का? इथं बाकीचे पण घर बांधलेले आहेत. तुमचं काय अपेक्षा इंजिनियर? इंजिनियरचं सुद्धा त्यांचं ब्लॅक लिस्ट करावं त्यांना पण. असे इंजिनियर जर फसवणूक करत असेल तर त्यांचे जे ते ब्लॅक लिस्ट केले पाहिजे. असाच प्रकार पुन्हा एक असाच एक प्रकार आणखी एक व्यक्तीशी झालाय. सर, काय करतात तुम्ही? मी बीएसएफ मध्ये नोकरीला आहे सर. मी 2024 मध्ये ठेकेदारला काम दिलं होतं, ते त्याच्या विश्वासावर दिलं होतं. तर माझं ऑल इन ओव्हर घर डॅमेज झालंय सर. सगळे फोटो वगैरे मी दिले. मी बीएसएफ मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये बॉर्डरला 22 वर्षापासून नोकरी करतोय. माझी आयुष्याची पूर्ण कमाई मी या घरात टाकून दिली आणि माझ्यावर बँकेचे 30 लाख रुपये लोन आहे आणि माझं घर पण गहाण ठेवलं गेलेलं आहे सर. माझ्या आजच्या तारखेत काहीच नाही. तुम्ही बघू शकता, हे जे फौजी आज त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू निवारण होत नाही, इतकं अश्रू त्यांना देखील आले. सर, नेमके काय भूमिका या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे केली का? सर, आता तुमच्या माध्यमातून मी तक्रार करतोय, न्याय मागतोय. कोर्टात गेलो तर तारीख चालल. मी कधी बॉर्डरवरून तारखेला कधी यायचं आणि मी बँकेचे हप्ते कसे भरायचे? मी देशाचं रक्षण करू का घराचं रक्षण करू? जर आज आम्ही सेफ नाही या देशात तर बाकीची आम जनता काय सेफ राहील? तर माझ्यासोबत जे चाललंय ते दुसऱ्यासोबत होऊन ही माझी इच्छा आहे. तर कोण होते ते? महेंद्र काशीनाथ पाटील आणि निशांत काशीनाथ पाटील आणि संदीप काशीनाथ पाटील हे 3 भाऊ मिळून काम घेतात. आणि अशी लोकांची माझीच नाही, आंबोडे गावात 5-7 लोकांशी असं केलं. त्या गरीब शेतकऱ्यांनी आपले स्वखर्चाने पैसे टाकून आपले घरनं पूर्ण करून घेतले आणि तो दादागिऱ्या करतो, तुमच्याकडनं जे होईल ते करा, असे काही धमक्या देतो, तुम्हाला मारू, असं करू. आता आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट लोक यांच्याशी भांडणं करून गुंडागर्दी, दबंगिरी यांच्याशी आम्ही करू नाही शकत. आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट. तुम्ही बघू शकता, जे देशाचं रक्षण करतात त्यांनाच घरांपासून वंचित होण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. सर, काय सांगणार आपण परिसरातील नागरिक आहे, काय सांगणार? मी त्यांच्या बाजूला शेजारी राहतो. या घराचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. डुप्लिकेट सिमेंट वगैरे वापरून ते झाडू मारलेले राहते, ते गोट्यावरचे ते सिमेंट वापरलेली आहे. सर, काय सांगणार? सर, त्यांनी पूर्ण भरपाई करावी आणि याच्या पुढे कोणाची फसवणूक व्हायला नाही पाहिजे. आणि दोन्ही जणांची भरपाई करून द्यावा त्यांनी. आणि माझे हेच म्हणणं आहे. आणि त्यांनी अशा धमक्या द्यावा आणि तू काहीच करणार नाही, काय होणार तुझ्याकडून जे करायचं करून घ्या असं म्हणतोय तो. तुम्ही बघू शकता, हे देशावर लढाई लढतात पण आज त्यांचं कुटुंब हे सुरक्षित नाहीये. तुम्ही बघू शकता, अनेक ठिकाणी तडे निर्माण झाले आणि आपला कष्टाचा पैसा या ठिकाणी लावल्यानंतर जो ठेकेदार असेल त्या ठेकेदार उलटा त्यांना दमबाजी करतो व जो इंजिनियर आहे त्यांनी देखील या ठिकाणी काळा डोळा करण्यात आलाय. त्याचं इंजिनिअरिंग जो हे असते ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या बॉर्डरवर जे रक्षण करणारे त्यांचं आज या ठिकाणी
परिवार जर हे नसेल तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि संबंधित ठेकेदाराला, आज धुळेकर जनता असो या उत्तर महाराष्ट्रातील जनता असो, अशा ठेकेदारांना असे जर ठेकेदार तुमचं काम करत असेल त्यांच्यावर कारवाई करा. आणि यांनी ज्या ठेकेदारांचं नाव घेतलंय अशा ठेकेदारांना तुम्ही कामं देऊ नका, अन्यथा तुमची देखील मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होईल. कॅमेरामॅन निलेश बेडसे, जानी पॉलिटी 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाणी